महाकुंभमेळ्याची सांगता व्हायला अगदी काही थोडे दिवस शिल्लक आहेत आणि त्यातच एक महत्त्वाची बातमी। श्रद्धेच्या या महाकुंभमेळ्यात मात्र महापापाचा बाजारच भरलाय। महाकुंभमेळ्यात मुलींच्या अंघोळीचे व्हिडिओ काढले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। हा प्रकार कोणी केला आणि या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय पाहूया। श्रद्धेच्या महाकुंभात पापाचा बाजार। श्रद्धाळू महिलांच्या अब्रूची डार्क वेबवर विक्री। महाकुंभातील महापापाचं महाराष्ट्र कनेक्शन। महाकुंभ मेळ्यात लोक पुण्याची कमाई करण्यासाठी जातात, मात्र या महाकुंभात काही राक्षस महापाप करत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली। महाकुंभ मेळ्यात श्रद्धेची डुबकी मारताना आणि स्नान करताना महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतोय। कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते डार्क वेबवर विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय आणि असे व्हिडिओ बनवून विकणारे नराधम महाराष्ट्रातले असल्याची धक्कादायक बाब समोर आली। हे दोन्ही नराधम सांगलीचे आहेत। मधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते। त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती। त्यांना आम्ही मदत केली। तो नारायणनगर येथे मिळून आला। त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत जिल्हा सांगली येथील आहे। तो इथं नीटची तयारी करत होता। तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले। दरम्यान पोलिसी काक्या दाखवताच दोन्ही आरोपी पोपटासारखे बोलायला लागले। त्यातूनच प्रयागराजचा युट्यूबर चंद्रप्रकाश मूलचंदानीलाही बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। श्रद्धाळू महिलांचं स्नान करतानाचे, कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले जायचे। व्हिडिओ काढल्यानंतर ते टेलिग्रामवर विक्री केली जायची। व्हिडिओ देण्यासाठी डेमो ग्रुपवर 800 ते 2000 रुपये आकारले जायचे। प्रीमियम ग्रुपवर 2000 ते 4000 रुपये उकळले जात। टेलिग्रामवरील व्हिडिओ परदेशी सायबर ठग डार्क वेबवर टाकत। या तिन्ही महाभागांनी फक्त महाकुंभ मेळ्यातील श्रद्धाळू महिलांच्या अब्रूचा बाजार मांडला नाही, तर राजकोटच्या हॉस्पिटलमध्येही महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ टेलिग्रामवर विकल्याचं उघड झालंय। एवढंच नाही तर देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटल्स आणि मॉलमध्येही महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकल्याचं समोर आलंय। तर या व्हिडिओ विक्रीतून प्रज्वल तेलीनं 8 लाख रुपये कमवल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सांगलीचा प्रज्वल तेली आणि प्राज पाटील हे दोघे लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होते। त्यामुळे अशा विकृत महाभागांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि त्यामुळेच महाकुंभातील या राक्षसांवर आता काय कारवाई होणार याकडेच लक्ष लागलंय। पुढची बातमी। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय। या कुंभमेळ्यात मात्र आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं। इथं आता भक्तांना लुटण्याचे प्रकार देखील घडत असल्याचं पाहायला मिळतंय। गर्दीमुळे अनेकांना या ठिकाणी येणं शक्य होत नाही। अशा भाविकांना आता घर बसल्या डिजिटल स्नानाची संधी देणाऱ्या एका अजब स्टार्टअपची सध्या चर्चा सुरू झाली। या स्टार्टअपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 1100 रुपयांमध्ये डिजिटल स्नान उपलब्ध करून देऊ असं सांगतो। मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपक गोयल असं या व्यक्तीचं नाव आहे। प्रयागराजमधील रहिवासी तो असल्याचं पुढे म्हणतो। मैं थैंकफुल हूँ कि है दीपक गोयल और मैं डिजिटल फोटो स्नान कराता हूँ यहाँ संगम महाकुंभ में। गार्विता ने बहुत मैं थैंकफुल हूँ कि हेल्प किया है। सो बेसिकली आपको क्या करना है, व्हाट्सएप से अपनी फोटो मुझे भेजनी है। मैं उसका एक्चुअली फिजिकल प्रिंट आउट लूंगा इस तरह से और यहाँ पे स्नान कराऊंगा। रोज आता हूँ, रोज कराता हूँ। ये देखिए, तो इस तरह से आप डिजिटल कुंभ स्नान संगम पे कर सकते हैं। और मेरा स्टार्टअप है प्रयाग एंटरप्राइजेस के नाम से, उसके तहत आप। पुढची बातमी। अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनं देखील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आहे। तिनं देखील कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलंय। अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत कुंभात हजेरी लावली। महाशिवरात्रीला कुंभाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधी महाकुंभात स्नान करण्यासाठी अनेक जण हजेरी लावतात।
आणि आता बातमी मुंबईत नाही ते, कारण मुंबईवर महासंकट घोंघावत आहे. होय, केवळ 7 वर्षात मुंबई नष्ट होण्याची शक्यता आहे. बसला ना तुम्हालाही धक्का? हे खरंय. मुंबईवर नेमकं कोणतं संकट येतंय, का होणार आहे मुंबईचा विनाश, बघूया. मुंबईवर महाप्रलयाचं संकट. 2032 मध्ये मुंबईचा विनाश. कोण उठलंय मुंबईच्या जीवावर? मुंबई मायावी नगरी, जिनं अनेकांचं स्वप्न पूर्ण केलं, अनेकांना प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. ती मुंबई जी कधीच थांबत नाही, आणि त्याच आपल्या मुंबईवर कोणीतरी चाल करून येत आहे. या संकटामुळे थेट मुंबईच नष्ट होण्याची शक्यता आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेनं एक लघुग्रह येतोय. त्याचं नाव आहे सिटी किलर. 2032ला सिटी किलर नावाचा लघुग्रह मुंबईवर आदळण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मोठी जीवितहानी होणार हे अटळ आहे. 2032ला I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know. तर हा एक मोठा 150 ते 300 मीटर ह्या अशा साईजचा मोठा लघुग्रह आहे. आणि त्यामुळे त्याचा साईज आणि दिशा लक्षात घेता सायंटिस्ट म्हणतात की याचा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो. आणि 2032 साली जेव्हा तो पृथ्वीच्या दिशेने येईल तेव्हा आपण त्याची दिशा बदलावी लागेल. तर सिटी किलरमुळे जगभरातील कोणकोणती शहरं संकटात आहेत पाहूया. मुंबई, कलकत्ता, ढाका, बोगोटा, लागोस, उत्तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा काही भाग, अशा काही देशांवर हे संकट घोंघावत आहे. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता 1% अधिक असल्यानं नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. पुढची बातमी. इस्रायलच्या हल्ल्यात बेचिराग झालेल्या गाझा पट्टीची दृश्य अनेकांना आठवत असतील, तुम्हालाही आठवत असतील. मात्र पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील कारवाई पाहून अनेकांना आता गाझाचीच आठवण होतीये. महानगरपालिकेनं जवळपास 5000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवलाय. शेकडो जेसीबी मशीन्स बुलडोझर वापरून काहीशे 250 एकरवरची बांधकामं पाडण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचाही समावेश. त्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन नसणे, झोनेशन पण व्हायोलेशन आहे. तो आपला रेसिडेन्शियल झोन आहे आणि हे सगळे आपला इंडस्ट्रियल यूज आहे. म्हणून फ्रॉम ऑल अँगल ते संपूर्ण ॲब्सोल्युटली इलिगल आपले स्ट्रक्चर्स आहे. म्हणून महानगरपालिकेने त्याच्यामध्ये कारवाई केली. आणि दरवर्षी जवळपास 10 ते 15 आगी या ठिकाणी लागतात. त्याच्यामुळे धूरचा प्रॉब्लेम राहतोय, पोल्युशनचा प्रॉब्लेम राहतोय. महानगरपालिकेची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे. आतापर्यंत जवळपास 1500पेक्षा जास्त लोकांवर याच्यामध्ये कारवाई झालेली आहे. आणि आता बातमी कल्याण डोंबिवलीतनं, कारण केडीएमसीच्या अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्याचा प्रताप पाहायला मिळाला आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात ताक विक्रीच्या हातगाडीवर कारवाई केल्यानंतर कर्मचाऱ्यानं ताकावर ताव मारला आणि फुकट ताक पिऊन पुन्हा कारवाईसाठी रवाना झाला. हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय. कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आलाय.
पुढच्या बातमीकडे साम टीव्हीने 10वीचा पेपर फोडणाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आता यात अनेकांना बेड्या ठोकण्यात आल्या. कोणी पेपर फोडला, शाळेतील कोणती धेंड यात सहभागी होती, केंद्र संचालकानं कशी बाहेर प्रश्नपत्रिका आणली, पाहूया. सामचा दणका, पेपर फोडणाऱ्यांना बेड्या. जालन्यात पेपर फोडणाऱ्या तिघांना अटक. यवतमाळमध्ये केंद्र संचालकाचाच कारनामा. 10वीचा पहिलाच पेपर फोडल्याचा साम टीव्हीने पर्दाफाश केल्यानंतर आता जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणात धडक कारवाई सुरू केली. ज्या शाळेत पेपर फोडला त्या बदनापूरच्या शाळेतल्या कर्मचाऱ्यासह 2 झेरॉक्सवाल्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मराठीचा पेपर सुरू असतानाच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर लिहून झेरॉक्स सेंटरवर विकल्या जात असल्याचा साम टीव्हीने पर्दाफाश केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. थेट औरंगाबादच्या विभागीय कार्यालयापासून ते पुणे बोर्डाच्या मुख्यालयापर्यंत सर्वांचीच धावपळ झाली होती. त्यानंतर तातडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि काही तासात कृष्णा शिरसाट, अजय निकाळजे, अविनाश अंभोरे या 3 जणांना अटक करण्यात आली. तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आता या प्रकरणी आणखी शाळेतील बडी धेंड सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करतायत. शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल झालेला होता 52/25. त्या गुन्ह्यामध्ये कृष्णा शिरसाट, अविनाश आंभोरे आणि अजय निकाळजे अशा 3 आरोपींना अटक केली होती. त्यांना आज माननीय कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्यांना 2 दिवसाची म्हणजे परवा दिवशीपर्यंतची PCR मंजूर केलेली आहे. यवतमाळच्या महागावमध्ये तर थेट केंद्र संचालकांनीच पेपर फोडल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आली. हा पेपर आधी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी झालेल्या 12वीच्या गणिताच्या पेपरला अनेक ठिकाणी कॉप्या पुरवल्या गेल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे यात शाळांमधले शिक्षक आणि कर्मचारीच सहभागी असल्याचं उघड झालंय. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची घोषणा केवळ फार्स ठरणार की पुढच्या परीक्षा पारदर्शी होणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मात्र एकीकडे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला हे नक्की. आणि आत्ताची एक मोठी बातमी समोर येते संभाजीनगरातनं, कारण फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळ गावात मास कॉपीचा प्रकार देखील समोर आलाय. आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओंनी दिल्यात. सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात धाड टाकली. त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी, अनेक गाईड्स वर्गात आढळली आहेत. परीक्षा हॉलच्या खिडक्यांमधून अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडत होता. अनेकांनी यावेळी बाहेर धूम ठोकली. सीईओंनी केंद्र संचालकांपासून सर्वांवरच कारवाई करण्याचे आदेश या प्रकरणी दिलेत. कॉपी करणाऱ्यांची कुठलीही गय करणार नसल्याचं सीईओ विकास मीना यांनी म्हटलंय. ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते. त्यांचा कोणावरही कंट्रोल नव्हता. आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते. आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत. आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही आवडीनं बिस्किटं खाता का? सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या बिस्किटांमुळे आजारी पडू शकता. हे आम्ही का म्हणतोय जाणून घ्या. लोगों को ये पता होना चाहिए कि बिस्किट जो है वास्तव में वो बहुत ही खतरनाक समोसे कचौरी की तरह डीप फ्राइड आ रही है, यूं समझ लो आप. तो इस तरह से कई लोग क्या करते हैं, बिस्किट के पैकेट अपने घरों, अपने जेब में अपने रखते अपने बैग में, और इधर उधर जब भी भूख लगी बिस्किट उठा के खा लिया या कुकीज खा ली. तो ये सब बड़े खतरनाक खाने में यूं कह सकता हूं. हा दावा गंभीर आहे. बिस्किट खाल्ल्यानं लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो, वजन वाढणं, लठ्ठपणा येतो असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच या दाव्यात तथ्य आहे का? बिस्किटनं होतंय लिव्हर खराब. बिस्किट आवडीनं खाल तर आजारी पडाल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
बिस्किट, कुकीज, नानकटाई हे बरेच जण खातात. अगदी चहा सोबत आवडीनं बिस्किट खाल्लं जातं. मात्र या व्हायरल व्हिडिओतील दावा खरा आहे का? कारण बिस्किट बनवण्यासाठी मैदा, डालडा, साखरेचा वापर करतात हे खरं आहे. मात्र याचा गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. बिस्किट थेट लिव्हरवर गंभीर परिणाम करत असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. लहानग्यांपासून सगळेच आवडीनं बिस्किट खात असतात. हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी एक्सपर्टची भेट घेतली. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं. फक्त गमतीची गोष्ट नसून नियमितपणे जर तुम्ही बेकरीचा वापर करत असाल तर तुम्ही त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. कारण हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे कॉन्सिक्वेन्सेस हँडल करायला अतिशय कठीण आणि अतिशय महाग आहेत. त्यामुळे वेळेत सावधानता ठेवलेली चांगली. म्हणजे हे जो काही व्हिडिओ आहे त्याच्यात ते दाखवलेलं ते खरं आहे जवळपास, की असं होऊ शकतं? हो, ते सत्य आहे. हे कॉन्सिक्वेन्सेस सगळे हाय कॅलरीचे आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. बेकरी पदार्थांमध्ये वनस्पती तूप, मैदा, साखर हे पदार्थ असतात. बेकरी पदार्थ भूक भागवण्यासाठी खाल्ले जातात. बिस्किटमध्ये फॅट्स असतात, त्यामुळे लिव्हर कडक होतो. बिस्किट अति प्रमाणात खाल्ल्यानं इतर आजारही वाढतात. बेकरी पदार्थ खाणं हे फक्त गमतीची गोष्ट नसून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास लिव्हर खराब होतो, हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.